नमस्कार, मी अभिलाष गोजे. काही दिवसांपासून मी एक पॉडकास्ट सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये आपण इंटरेस्टिंग लोकांसोबत इंटरेस्टिंग गप्पा मारतोय. हे वन वे कम्युनिकेशन नसणार आहे. आम्ही दोघंही एका पर्टिक्युलर टॉपिकशी रिलेटेड गोष्टी उलगडणार आहोत. फॉर्च्युनेटली मी रंगदे बसंतीच्या एका कार्यक्रमासाठी बालग्राममध्ये आलो आहे आणि तिथं मला शमीभा पाटील यांची ओळख झाली. इतकं इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे, त्यांना तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्हालाही गोष्टी लक्षात येतील. सो हा खूपच सिम्पलचा काइंड ऑफ कन्व्हर्सेशन असणार आहे. ओव्हर टू यू. तुम्ही तुमच्या नावापासूनच सांगितलेलं बरं राहील. येस. मी शमीभा पाटील. मी ट्रान्स ॲक्टिव्हिस्ट म्हणून काम करते आणि त्यासोबतच थोडं पॉलिटिकल सराउंडिंग देखील मला आहे. मी वंचित बहुजन आघाडी ॲज अन आंबेडकराइट्स थॉट्स आणि आयडिओलॉजीला फॉलो करते, म्हणून मी VBA सोबत फुल टायमर काम म्हणून करते. शैक्षणिक म्हणाल तर MA झालंय मराठी. PhD अजून अवॉर्डेड नाही म्हणून मी सांगत नाही. म्हणजे होणारच आहे. होणारच आहे अवॉर्डेड. पण मी कवी ग्रेस यांच्या कवितांचा अभ्यास करते ओके. आणि शिक्षणाची आवड आहे, एकूणच लिखाण वगैरे या सगळ्या गोष्टी करत असते आणि त्यातून प्रयत्न करते की माझे अंतरंग आणि मला ज्या समाजभानाला घेऊन आपण सगळेचे सगळे प्रयत्न करत असतो की हो, माझा भवताल सुखाचा व्हावा, कारण त्या सुखाची झळ मग मलाही लागेल आणि मग म्हणून आपण तो सगळा प्रयत्न करत असतो. एवढं थांबून हा बघून घे एकदा फक्त. एकदा चेक. ह्या सगळ्या याच्यात मी तुम्हाला काही प्रश्न विचारतोय. तुमच्या मनात जसे उत्तर येतील तुम्ही द्या. व्हॉट एव्हर, ठीक आहे. हे असं सेन्सर्ड असणाऱ्या गोष्टी याच्यातल्या. तर माझा पहिला प्रश्न आहे, ज्या गोष्टीमुळं म्हणजे हे सगळी इंटरेस्टिंग जर्नी सुरू झाली आहे, की हे फ्रीडम काइंड ऑफ गोष्ट आहे, तुम्ही आत्ता अनुभवतायत. लोकांना एनलाइटनमेंट जे म्हणतो ना आपण, की गोष्टी नंतर ठीक होतात आणि कसं फील होतं? हा प्रवास खरं म्हणायला गेलं तर सोपा नव्हता. हा. म्हणजे पूर्वी असलेला श्याम ते शमीभा, हा शाम ते श्याम ते शमीभा हा प्रवास सोपा नव्हता. हा. माझं पूर्वाश्रमीचं नाव सांगायला मला कुठेही किंतु परंतु वाटत नाही, कारण मी ट्रान्स आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये हा सगळा प्रवास करत असताना स्वतःचा संघर्ष खूप मोठा होता आणि या सगळ्या संघर्षामध्ये मी अगदी ऑब्जेक्शनली कॉम्प्रेसिव्ह डिसऑर्डर पासून ECT, मग अशा ट्रीटमेंट, स्वतःचा एक आंतरिक संघर्ष, 8 वेळा आत्महत्येचा प्रयत्न, इथपर्यंत आम्ही सगळं. 8 वेळा वाचलं तुम्ही? हो, 8 वेळा Sorry, वाचलंय. हे नाही होतंय. मी याच्यासाठी विचारतो की काहीतरी ग्रेट होणार होतं आणि त्याच्यासाठी जिवंत ठेवलं. मला माहित नाही, कारण आपण मी प्रारब्ध मानते. माझ्या प्रारब्धात काय असेल, नियतीचं काय प्रमाण असेल, आणि या सगळ्या प्रयत्न मी वाचले. आणि हे सगळं करत असताना एक होतं की माझ्या शैक्षणिक आयुष्यामध्ये आलेली माणसं, माझे मित्र असतील, मला शिकवणारी माणसं त्या असतील. माणसांबद्दल तर येतोच मी. सॉरी, प्रश्न तेवढाच याच्यात होता की कसं फील होतं, म्हणजे फील लाईक अ बर्ड. मी आता आझाद पाखरासारखी आहे, आझाद पाखरासारखी आहे, मस्त जगते, भरभरून जगते आणि मला अजून खूप खूप काही करायचंय आणि छान जगायचंय. खरंच म्हणजे हे इंटरेस्टिंग गोष्ट आहे याच्यातली, की पहिली जी स्टेप आहे ना ही, म्हणजे फॅमिलीमध्ये एक्सेप्टन्स. आता हे जे बोलणं सुरू आहे ना, हे मे बी काही जणांना युजफुल होऊ शकतं, और असू शकतात काही स्वतःच्या फिलिंग्स दाबून ठेवतायत आणि त्यांना ते कळत नाही, कन्फ्युज आहे. ही जी एज असते, मग थोडक्यात तुम्ही हे सांगाल का की तुम्हाला आयडेंटिफाय झालं, तुम्हाला लक्षात आलं की यार मी ना हे मला जमत नाही बरोबर याच्यातलं, आणि मग ती एज काय होती आणि मग नंतर तिथूनचा जो पुढचा प्रवास होता की फॅमिली आणि हे ते सगळं, असं थोडक्यात सांगता येईल? हे सगळ्यात कठीण आहे कदाचित. नाही, कठीण आहे ते, पण तो एक माझा पास्ट आहे आणि मी नेहमी त्याला डोक्यात ठेवते. एकतर मी खूप मध्यमवर्गीय परिवारातून येते. वडील नोकरीला होते. वडील नोकरीला होते. घरातल्या काही घटनांमुळे माझी रवानगी माझ्या मामांकडे पैठणला शिकायला झाली. पैठणला मी शिकायला होते आणि मग तिथून रवानगी झाली. हे सगळं कळण्याचं वय म्हणजे अगदी आपण म्हणतो ना की 4-5वी येतेच हे सगळेच सगळं तुम्हाला आयडेंटिफाय साधारण 10 ते 12 वर्षाचं, 12-14-18, 12-14, हे तुम्हाला तुमची सेल्फ आयडेंटिटी व्हायला लागतं. जेंडर आयडेंटिटीचं हे वय असतं. या वयात मला कळायला लागलं होतं माझे खेळणे च्या सवय असतील, माझ्या आवडीनिवडी असतील, किंवा माझ्या बोलण्याच्या लकबी असतील, किंवा मग सॉफ्टली आणि जेंटली बोलताना हातवारे करणं असेल, हे सगळ्या गोष्टी माझ्यातल्या आतल्या बाईला अधिक उभार देणार होतो. पण हे सगळं करत असताना एक होतं की मी सामाजिक चौकट, मी एका सो कॉल्ड पेट्रियार्की कास्ट मध्ये जन्माला आले.
सो कॉल्ड येस. सो कॉल्ड पेट्रियार्की कास्ट मध्ये मी हा. जन्माला आले. त्याच्यामुळे ती जी बंधनं होती, माझं कुटुंब हे समाज व्यवस्थेचा भाग असल्यामुळे त्यांच्यावरती होतीच. आणि या सगळ्या गोष्टींच्या दबावात मी होते. आपण टप्प्याटप्प्याने मला जसं जसं उलगडत गेलं आणि मला जसं जसं समजायला लागलं तशी तशी हळूहळू पुढे आली येत गेले. आणि एका लिमिट नंतर मी हे सगळं थांबवलं, कारण मला ते शरीर जे तो होता लोकांसाठी ते माझं अंतरंग नव्हतं. मग मला माझ्या अंतरंगासहित बाह्यांगाने जगायचं होतं. तर तो ते ती होत असतानाचा जो प्रवास आहे तो अगदी म्हणजे म्हणेल की सहजही नव्हता आणि सोपाही नव्हता, पण इथपर्यंत आले आणि आता जाते पुढे. डेफिनेटली तुम्ही बरंच काही करणार आहात आणखीन याच्यातलं. आता सेकंड गोष्ट अशी आहे की काय होतं ना, म्हणजे आता तुम्ही जे काही एज असेल, मी त्या एजच्या याच्यात पडत नाही, पण असं समजू आपण की एक अनुभव आहे तो पूर्ण याच्यातला. आणि आपण ना म्हणजे 10-12 वर्षाचा मूल, वेदर इट इज गर्ल ऑर बॉय, ते तेवढं आणि आज जे काय आजच्या आयुष्यात तुमच्यासोबत तेवढा एक्सपिरियन्स आहे. आणि त्यावेळेसचे काही लोक असतील ज्यांनी त्रास दिला, XYZ गोष्टी झाल्या असतील त्या सगळ्या ह्याच्यातल्या, त्यांच्याबद्दल और त्यांच्यासाठी तुम्हाला काही सांगू इच्छित आहे का? तुम्ही काही वाटतं, काही फील होतं और असं वाटतं की किती बिचारे आहेत ते लोक, त्यांना ती गोष्ट कळू नाही शकली? म्हणजे आयुष्यातले काही घटना प्रसंग असे असतात की मला आठवतं की माझं पहिलं सेक्शुअल अब्युज मी 7वीत असताना झालं होतं आणि ते ग्रुप सेक्शुअल अब्युज होतं. आता मला त्या लोकांची क्यू येते की त्यांना त्या काळात या सगळ्या गोष्टी ते जर सेन्सिटाईज असते तर या सगळ्या सेन्सिटायझेशन मध्ये त्यांनी त्या पद्धतीने माझ्याशी त्यावेळी रिॲक्ट केलं नसतं. आता मी जे काही मिळवलंय किंवा ज्या पद्धतीचा माझा ओन स्टँड आहे त्या स्टँड मध्ये ती सगळीच्या सगळी लोक जरी समोरून गेली तरी त्यांना त्यांच्या त्या वर्तनामुळे माझ्या नजरेत नजर भिडवायची ताकद नाही आता शिल्लक. आणि मी म्हणते की ठीक आहे, ख्रिस्तही म्हणाला होता की देवा यांना माहित नाहीये हे अपराध करतायत, क्षमा कर. तसं मी म्हणते की क्षमा कर, ठीक आहे. कारण अखेर आपण ज्या सराउंडिंग मध्ये जन्माला येतो किंवा जो भवताल आहे हा भवतालच या पद्धतीचा आहे. एकीकडे समाजाने ठरवलेल्या चौकटी आहेत, एकीकडे रिलिजियस त्याला बॅरियर्स आहेत, काहीतरी रिस्ट्रिक्शन्स आहेत, आणि यामध्ये मग जी जडणघडण होते एवढ्या लवकर तर त्याला बाहेर येता येणार नाही ना. करेक्ट. म्हणजे ओव्हरऑल हे तुमच्याबद्दल किंवा याच्याबद्दल नव्हतं, तुमची फॅमिली ह्या सोसायटीची जे काही सो कॉल्ड गोष्टी ठेवलेल्या आहेत त्याच्यात अडकून होती. तुम्हाला ते एक्सप्रेस होण्यासाठीच हे होतं. म्हणजे जर जस्टिस द्यायचा ह्या सगळ्या गोष्टीला तर समाज म्हणून आपल्याला ग्रो व्हावं लागणार आहे येस बेसिकली. आणि जर त्या गोष्टी ते चेंजेस बघतायत तुम्ही काही सध्या होत आहेत सोसायटीत होतंय, तेव्हापासून म्हणजे आणि आताच्या हो, आता मी ज्या ठिकाणी आपण बालग्राम मध्ये आहोत आणि इथे उभ्या महाराष्ट्रातली 100-150 पोरपोरी आहेत, काल दुपारपासून आले. ही पिढी स्वीकाराच्या त्या टप्प्यावर आहे. कारण ही पिढी जी ती स्वीकाराच्या टप्प्यावर आहे, त्यांना सिस जेंडर आणि म्हणजे होमोसेक्शुअलिटी, हेट्रोसेक्शुअलिटी असं त्यांना काही वाटत नाही. जस्ट ते कॉमनली ते एकमेकांसोबत वागतात. हा अनुभव मी घेते. ही पिढी त्या पद्धतीने रिॲक्ट होते. मागच्या पिढीकडे एका आपण जर पाहिलं तर ते श्रद्धा केंद्र म्हणून बघत होते, ते भीतीपोटी बघत होते. ही पिढी जी आहे ती संवेदनशीलतेने बघते आहे. एक मधला जो स्पेस आहे तो या पिढीने भरून काढला की सहानुभूतीपूर्वक बघत नाही. हे होते. अशा काही 2 गोष्टी तुम्हाला सांगता येतील का ज्या खूप म्हणजे एखादी अशी जी खूपच खराब झाली, असं वाटलं त्यावेळेस पहिला अटेम्प्ट झाला असेल तुमचा मे बी सुसाईड जर थॉट येण्याच्यातला, आणि एखादी चांगली गोष्ट जी आज पूर्ण आयुष्याच्या याच्यात जाणवते की यार बरं झालं मी जेही केलं, जे स्टँड घेतला स्वतःसाठी आणि मी आज ते अनुभवू शकली, तो एक टिक मुवमेंट. अशा 2 गोष्टी. एकतर सगळ्यात महत्वाचं की ज्यावेळी मी माझ्या आत्महत्येचा पहिला प्रयत्न केला होता, पहिल्या प्रयत्नामध्ये मी अगदी अर्धा लिटरच्या वर फिनाईलची बाटली प्यायली होती, म्हणजे चांगल्या लक्षात आहे. हा, आणि ते मला आतून जे दडपण होतं, कारण अखेर मला माझ्या पद्धतीने जगायचं होतं. माझ्या आतली बाई चैनशीर राहत नव्हती, तिला बाई म्हणून जगायचं होतं ना. आणि मी फॅमिली बॅरियर्स असतील, सोसायटिकल बॅरियर असतील, या सगळ्यांमुळे मी रिॲक्ट होऊ शकत नव्हते. त्यात अशा गोष्टी असतात की न कळतपणे तुम्ही एका विशिष्ट वयात आलात की तुमच्या जाणीवांमध्ये, तुमच्या भावनिकतेमध्ये एक फरक जाणवायला लागतो, आणि त्यावेळी त्याची आवश्यक ती पूर्तता होणं हे मस्ट बी नेसेसरी, कारण ती नैसर्गिक गरज आहे तुमची भावनिकतेची, शारीरिकतेची. आणि त्यावेळी येणारे जे बॅरियर्स होते त्या सगळ्या गोष्टी मला डिप्रेशन करणारे होते. आणि मग मला वाटायचं की आपल्याला जगताच येणार नाही, मग का म्हणून केलेला तो प्रयत्न होता.
पण मी थँक गॉड वगैरे काही म्हणत नाही, मी त्यावेळी यशस्वी झाले होते. पण आता या क्षणाला मी स्वतःकडे ज्यावेळी पाहते, माझ्या जगण्याकडे मी बघते, गेल्या 17 वर्षात ॲज अन ऍक्टिव्हिस्ट म्हणून ज्यावेळी काम करायला लागले, स्वतःच्या जगण्यासहित, हा, म्हणजे स्वतःच्या आतल्या अस्तित्वासहित मी माझ्या जगणं जगायला लागले, त्यावेळी आय फील प्राऊड माय सेल्फ, की मला खूप छान वाटतं की त्यावेळी मी मेले असते तर मला आत्ता जे जगते ना मी, तर ते मला जगता आलं नसतं. आणि मला जे धाडसी निर्णय, म्हणजे आता म्हणजे मला आठवतं की काही धाडसी निर्णय, की गेल्या 2-3 वर्षापूर्वी आम्ही मंत्रालयात आंदोलन केलं होतं, आणि मला अजूनही प्रसंग आठवतो. ट्रान्सजेंडर होरिझेंटल रिझर्वेशनची मागणी आमची सातत्याने आहे, की महाराष्ट्रातल्या पारलिंगी समुदायाच्या आमच्या मैत्रिणींना 1% समांतर आरक्षण मिळावं. तर या अनुषंगाने आम्ही आंदोलन वगैरे भूमिका घेत असतो. तर त्यावेळी मंत्रालयात मला आठवतं की तत्कालीन शिक्षण मंत्री केसरकर, यांच्या समोर आम्ही टाळ्या वाजवून मी भीक मागितली होती. आणि त्यावेळी मी प्राऊड फील केलं होतं की हो, मी माझ्या माणसांच्या हक्कासाठी कुणाशी भिडू शकते, मी विचार करू शकते, मी विचार नाही करत त्या गोष्टीचा की हा जो भी होगा देखा जाएगा. तर त्यावेळी मी असल्या काही क्षणांना प्राऊड फील करते. म्हणजे असे बरेच प्रसंग आहेत की आता मला प्राऊड फील होतं. मी ऍज अ फुल टाइमर ऍक्टिव्हिस्ट म्हणून काम करते. समाजातले अनेक घटना प्रसंग आहेत की त्यावेळी मी धाडसाने उभी राहते, आणि त्यावेळी मी जस्टिस आणि त्या भूमिकेतून सगळ्याकडे बघते. तर आय फील प्राऊड माय सेल्फ की येस, अच्छा हुआ शमी फिनाइल पीकर मरी नाही बाद में. इंटरेस्टिंग कॅरेक्टरला आता भेटू शकलो नसतो. आणि तुम्ही थँक गॉड म्हणत नाही, कदाचित समाजानं आणि आम्ही थँक गॉड म्हणायला पाहिजे की त्यांना जिवंत ठेवलं 1 वेळा आणि 8 वेळा. ते काइंड ऑफ गेम ऑफ थ्रोन्स मध्ये एक कॅरेक्टर आहे, तुम्ही सिरीज जर पाहिली असेल, जो आपला मेन हिरो आहे जॉन स्नो, तो एकदा मरतो आणि दुसऱ्या वेळेस ती सगळी ती रेड वुमन त्याला जिवंत करते. तिथून पुढची त्याची जर्नी खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे. काइंड ऑफ तशीच पुनर्जीवन म्हणू शकतो आपण या सगळ्या याच्यातलं. आता आणखीन एक गोष्ट आहे याच्यातली, की जसं तुम्ही पॉलिटिकली हे होत आहे, आता तुमच्या म्हणजे तुमचं म्हणण्यापेक्षा माझ्या आपल्या समाजातनी जो तुम्ही तिसरा पर्स्पेक्टिव्ह म्हणजे जेंडरचा एक पार्ट म्हणून ह्या सगळ्या गोष्टी वावरतायत, तर बऱ्याच गोष्टी आधी जेव्हा जशा होत्या आणि आज ज्या होत आहेत, तर जसं तुम्ही एक सांगितलं की युथ वेलकम करतो ह्या सगळ्या गोष्टींना, ठीक आहे. तर पॉलिसी लेवलवर आणखीन काही चेंजेस काही असं वाटतं तुम्हाला की जे झालं पाहिजे, मे बी जर हा पॉडकास्ट पॉलिसी मेकरने बघितला तर त्यांच्यासाठी तुम्ही काय नक्कीच मला वाटतं की एकतर झालं काय की ट्रान्स ऍक्ट आलाय, त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं वेलफेअर बोर्ड देखील आहे. आय ऑल्सो मेंबर इन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र वेलफेअर बोर्ड नाशिक झोनल. पण होतं काय की ज्या मुद्द्यांना प्रामुख्याने हात घातला गेला पाहिजे, की समाजातला एक असा उपेक्षित घटक की ज्याच्याकडे स्वतःचे ऍसेट नाहीयेत. म्हणजे आपण जर प्रवर्गाच्या रिझर्वेशनच्या पॉलिसीज आणि त्यासाठी असलेल्या वेलफेअर जर पाहिल्या, तर त्या ठिकाणी त्या सगळ्या संस्थांना कुटुंब संरक्षण आहे. माझ्या समुदायाकडे कुटुंब संरक्षण नाहीये, सामाजिक सुरक्षितता देखील माझ्या समुदायाकडे नाहीये. त्यामुळे शासनाने विचार करत असताना इंडिव्हिज्युअल लेवलवर महाराष्ट्रात असलेल्या माझ्या ज्या पारलिंगी मैत्रिणी, मी तृतीयपंथी हा शब्द वापरत नाही, कारण हुज डिसाइड आय एम थर्ड आहे की, त्यामुळे मी पारलिंगी हा शब्द वापरते. मी पारलिंगी हा शब्द वापरते. तर माझ्या पारलिंगी मैत्रिणी ज्या शिकलेल्या आहेत, म्हणजे आता महाराष्ट्रात पाहिलं तर निकेता मुख्यदल सारखी माझी पुण्यातली एक मैत्रीण आहे, चांद सरवर तडवी सारखी माझी भुसावळची एक मैत्रीण आहे, अर्पिता भिसे सारखी माझी औरंगाबादमध्ये वकिली करणारी मैत्रीण आहे, खूप साऱ्या मैत्रिणी. जो या लोगो जी पहिली फ्रीलान्स फोटो जर्नलिस्ट म्हणून काम करते, खूप साऱ्या मैत्रिणी की त्यांना वाटतं बदल व्हावेत, घडावेत. तर अशा ज्या धडपडणाऱ्या आहेत किंवा ज्या सिनियर्स आहेत ज्यांना काही सिस्टीममुळे मिळालं नाही, त्यांच्यासाठी वेलफेअर पॉलिसीज म्हणून एक इंडिव्हिज्युअल स्टँड असले पाहिजे. आणि आता तरी मुळातच परिस्थिती अशी आहे, एकूणच राजकीय परिस्थितीकडे पाहता, की जोपर्यंत तुम्ही वोट बँक म्हणून स्ट्रॉंगली दिसत नाही तोपर्यंत कुठलाही राजकीय पक्ष किंवा कुठलाही नेता तुमच्याकडे बघत नाही. माझा समुदाय हा अति अल्पसंख्याक आहे. महाराष्ट्रातला जर आकडा काढला तर एक 42,000च्या 45,000च्या आसपास तो जातो, आणि त्यातल्या त्यात तो असा विखुरलेला आहे. त्यामुळे तो असा कलेक्टिव्ह वोट बँक म्हणून नाहीये. त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती असलेल्यांकडे या प्रश्नांकडे पाहण्याचं गांभीर्य कितपत आणि कधी येईल याविषयी थोडी शंकाच आहे. तर मी लढेंगे जितेंगे. ठीक. जसं की मेन मुद्दा होता याच्यातला, मला ना यांच्याबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट ही जाणवली, आणि त्या म्हणतही होत्या की ऑल इन गेलं पाहिजे व्हॉट एव्हर तुम्ही करतायत लाईफमध्ये, ठीक आहे, व्हॉट एव्हर. आता हे तुमच्या नॅचरली और डेस्टिनीने तुमच्या याच्यात हे घेतलंय.
बिईंग अ पर्सन वॉट एव्हर, जर तुम्ही नॉर्मल याच्यात असतात, म्हणजे कदाचित हे वर्डिंग बरोबर नाहीये, हा, हा. तरीही मी म्हणजे जस्ट फक्त कॉमन लोकांना समजावं म्हणून आपण येस, बोलतोय येस. की तुम्ही जे करतात त्याच्यासाठी, किंवा ज्याही तुमचा एखादा उद्देश असतं लाईफमध्ये, जे लोक ऐकतायत बघतायत हे सगळं याच्यातलं, ते काय होतं की सॉर्टेड असणं, फोकस्ड असणं, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होतो, आणि ती ती जी लाईक क्लिअरिटी म्हणतो ना आपण, ती कुठून येत गेली तुम्हाला, की आपल्याला हे करायचं आहे लाईफमध्ये, ती 100% आली आहे का, येतच आहे आणखीन एक? नाही, नो वन कॅन परफेक्ट. येस येस. पूर्णता येत नाही. हा. त्यामुळे आपण सगळेच्या सगळे शोधाची जननी गरज असते, हो हो त्या अनुषंगाने जात असतो. मी म्हणेन, पण माझ्याकडे आयडिओलॉजिकली जी माझी भूमिका असते किंवा ज्या सगळ्या गोष्टींकडे मी बघते, तर थँक्स टू बाबासाहेब आंबेडकर, की बाबासाहेबांनी मला वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ करण्यासाठी जितकी मदत प्रत्येक क्षणी करतात. म्हणजे मी आत्ताही प्रवासात बाबासाहेबांचं एक पुस्तक बॅगमध्ये येताना वाचत होते. मला बाबासाहेब अधिक समजून घ्यायला आवडतात. पण संघर्षातून आणि ती जी उकल आहे, म्हणजे तुमच्या मूळ प्रश्नांची उकल करणं, यासाठी मी म्हणेल की बाबासाहेबांसारखा विशेषज्ञ नाहीये, आणि बाबासाहेबांनी मला ती मदत केली आहे. मग मी अति अल्पसंख्याक समुदायातून येते, तर माझ्या अस्तित्वाच्या प्रश्नासहित माझ्या समुदायाच्या जगण्याचे आणि त्याच्या एकूणच हक्क अधिकाराच्या भूमिका असतील, या सगळ्या प्रश्नांमध्ये मला बाबासाहेबांनी खूप सपोर्ट केलाय आयडिओलॉजिकली, आणि त्या सगळ्या भूमिकांकडे बघण्यासाठी. माणसंही असतात जिवंत. मी महाविद्यालयात शिकत होते त्यावेळी प्राध्यापक डॉक्टर एस.व्ही. जाधव सर, मानसशास्त्राचे प्राध्यापक, आमचे NSSचे कोऑर्डिनेटर होते. तर मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून मी जरी त्या काळात पुरुष म्हणून वावरत असले, तरी आज सायकोलॉजिस्ट म्हणून चालत्या सावलीला ओळखायचं कोण आहे असं. तर त्यावेळी त्या माणसाने मला खूप इमोशनली स्ट्रॉंग राहणं असेल, त्यासोबतच अगदी परफेक्ट राहणं असेल, माझ्या आयुष्यातलं माझं पहिलं प्रेम, ते आता ह्या जगात नाहीये, जो माझी सपोर्ट सिस्टीम होता, तर त्याने माझ्या आतल्या बाईला एज्युकेशनली ग्रोथ करण्यासाठीची एक स्ट्रॉंग भूमिका मला खूप चांगल्या पद्धतीने दिली होती. आयुष्यात माणसं येत गेली, आणि ह्या माणसांनी देखील मला घडवलं, मला पुस्तकांनी पण खूप घडवलं, आणि परिस्थितीनुसार, आणि अजूनही मी प्रयत्न करते, कारण अजून बऱ्याच गोष्टींची क्लिअरिटी येणं गरजेचं आहे. काळ बदलतोय, आव्हानं बदलतायत, समुदायासमोरच्या प्रश्नांची स्वरूप बदलतायत. गेल्या काही दिवसापासून काही राजकीय भूमिकांना घेऊन समुदायांतर्गत धार्मिक तेढ निर्माण करणं, म्हणजे गटबाजी तयार करणं, अशा पद्धतीच्या प्रक्रिया काही ठिकाणी चालल्या आहेत. पण माझी ओळख ती नाहीच आहे. माझा लढा ना जातीचा आहे, माझा लढा ना धर्माचा आहे, ना माझा लढा तथाकथित राष्ट्रीय अस्मितावादाचा आहे. माझा लढा हा माणूस म्हणून माझ्या अस्तित्वासहित जगण्याचा लढा आहे, आणि त्याची क्लिअरिटी हळूहळू टप्प्याने येत जाईल. आणि ती येते म्हणजे बऱ्याच याच्यातले. आणि तुमचं जे काही आयुष्य आहे, डेफिनेटली म्हणाल मी, जे लोक असतील जे गुदमरात जगतायत, मे बी त्यांना मोटिवेट करेल की जे आहेत ते त्या फॉर्म मध्ये जगतील. असेही काही लोक असतील जे ऑलरेडी जगतायत आणि त्यांना वाटतं की आपण, म्हणजे मोस्ट ऑफ द याच्यात, आता मी माझं जे पहिलं इंटरॅक्शन म्हणाल, मी आता 27-28 वर्षाचा आहे. मी ट्रेनमध्ये प्रवास केलाय, मी सिग्नलवरती रिक्षा गाडीत उभा होतो तेव्हाही बघितलं, आणि पहिलं इंटरॅक्शन आमचं तिथूनच झालेलं आतापर्यंतच्या याच्यातलं तुमच्या याच्यात. म्हणजे सगळ्यात पहिले वैचारिक दृष्ट्या इथपर्यंत कोणी असू शकतं हे मी तुम्हालाच ऐकलेलं इथंच ह्या शिबिरात एका याच्यातलं, आणि माझ्या आयुष्यात थिथूनच चेंजेस झाला, आणि तो पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप झाला त्या सगळ्या याच्यातला, की काय असतं रिस्पेक्ट ॲज अ ह्युमन म्हणून, आणि बाकीच्या गोष्टी. सो आता एक थोडासा असा पर्सनल प्रश्न आहे. तुम्ही सांगितलं की तुम्ही ज्याच्यावरती प्रेम करत होता ते नाही आहेत आता याच्यात, ह्या याच्यात. सो ह्या ज्या सगळ्या कॉमन, म्हणजे कदाचित हा खूप सिल्ली प्रश्न वाटू शकते, सॉरी, बाकीच्या याच्यातला, जसं एखाद्या बाकीच्या, म्हणजे आता तुम्ही काय म्हटलं, तुम्ही पारलिंगी, आणि जे हे नॉर्मल वाले आहेत, मेल हेटेरोसेक्सुअल जेंडर ज्यांना आपण म्हणतो, त्यांना प्रेम आणि ह्या त्या सगळ्या गोष्टीचे खूपच हे आहे, आणि कंपॅनियनशिप खूपच मॅटर करते ह्या सगळ्या ह्याच्यातलं, नवरा बायको, आणि हे खूपच एक्सेप्टेड, सिम्पल, खूप नॉर्मली आहे, म्हणजे कदाचित हे ह्या सोसायटीचं नॉर्मल आहे. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव, म्हणजे लाईक कमतरता म्हणा, एम्प्टीनेस थोडी कधी अशी जाणवते का, और ही कंपॅनियनशिप तुम्ही शोधतायत, भेटली आहे तुम्हाला, और तुम्हाला असं वाटतं की मी माझ्यासोबतच ठीक? पहिलं प्रेम होतं, तो जगातच नाहीये. म्हणजे तो काल अपघाताने त्याला जाऊन आता बरीच, म्हणजे 11 वर्ष झाली, आणि त्यानंतर आयुष्यात प्रेम आलं, पण असलेलं प्रेम मला तडजोडीसहित स्वीकारावं लागतं. म्हणजे तो आहे आयुष्यात, पण त्याला एका सामाजिक चौकटीमध्ये
बॅरियर्स सहित जगावं लागते. आणि त्या मर्यादा मान्य करत तहानलेल्याला कुठूनही पाणी मिळालं तरी ते फक्त प्यायचं असतं, त्याची तहान जावी एवढ्यासाठी. कारण अखेर इथल्या सोशल बॅरियर्स मध्ये आपण जर पाहिलं तर मी बाई होण्यासाठी धडपडते, मी बाई झाली, मी माझ्या दृष्टीने पूर्ण बाई आहे. पण सामाजिक मान्यतेमध्ये जी चौकट आहे त्या चौकटीमध्ये मला मला गर्भपिशवी नाहीये, मी आई होऊ शकत नाही. आणि सामाजिक चौकटीमध्ये आई होऊ शकते तीच बाई असते, अशा पद्धतीची व्यवस्था इथे डेव्हलप केली गेली आहे. आणि मग त्या सगळ्या गोष्टीमध्ये असलेल्या चौकटी, धार्मिक चौकटी, सांस्कृतिक चौकटी, सामाजिक चौकटी, याला पेट्रियार्कीने जे असं घट्ट जकडून ठेवलंय ना, त्यामुळे प्रेम ज्या कन्सेप्टने हेट्रोसेक्शुअल बघतात त्याच कन्सेप्टने होमोसेक्शुअलही बघतात, पण त्यामध्ये तडजोडींसहित ते प्रेम की ठीक आहे. आणि म्हणून मग त्या सगळ्या तडजोडींसहित आम्ही स्वीकारत असतो, तसं मीही स्वीकारलंय. छान आहे, बोलतो आम्ही 8 दिवसातून 10 दिवसातून. तुम्ही आता जसं म्हटलात की जी ही सोसायटीची डेफिनेशन आहे, आणि तुम्ही म्हटलं की तुम्ही बाई पण झालाय, म्हणजे तुम्ही कम्प्लिटली आहात आता, आणि सगळेजण तुम्हाला तसंच हे बोलतात. Yes. छानही फील होत असेल. मे बी हा प्रश्न अगेन No, 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 no. That's की आई होणं हे नेचर वाईज आणि बाकीच्या सगळ्या, म्हणजे तुम्ही जर बघा की ह्युमॅनिटी पुढे जावी त्याच्यासाठी बाईला आई होणं हे खूप नॅचरली या याच्यातलं आहे. तर तुम्हाला कधी असं जाणवतं का की आई व्हावं, और तुम्ही ऑलरेडी म्हणजे लाईक काइंड ऑफ. पण मी म्हणेन की मातृत्वाचा आणि जेंडरचा काय प्रश्न येतो. मी म्हणतो आपण ज्ञानदेवांना पण माऊली म्हणतो, हो. आपण साने गुरुजींना पण आई म्हणतो. हो. मातृत्वाला जेंडरशी जोडायचं म्हणजे आपण आपल्या ज्या प्रेमाच्या सद्भावना आहेत की सहज त्याला आपण मर्यादित करतो. तर ते लिमिटेशन का आणावं. पण इथे असलेली जी पेट्रियार्किक चौकट आहे आणि त्यातल्या त्यात त्याला वेगळ्या पद्धतीने डिस्क्राईब करायला लागतं. आपण परत कधीतरी या सगळ्या विषयांवर बोलूयात. पण आपल्याला याच्यामध्ये अगदीच सोशल पॉलिटिक्स आणायचं नाहीये, ते गरजेचं आहे पण आत्ता आणायचं नाहीये, त्या विषयावर नंतर कधीतरी बोलू. पण हे सगळेचे सगळं समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आत्ता काही माझ्या मैत्रिणींची लग्न होत आहेत, काही माझ्या मैत्रिणी त्यांच्या पार्टनर सोबत राहत आहेत चांगल्या पद्धतीने, काही जणींनी लेकरं अडॅप्ट केली आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने ते वागवत आहेत. कारण आफ्टर ऑल बाई पण आणि आई पण, अर्थातच पुरुष आई होऊ शकत नाही याच्याशी मी मुळात सहमत नाहीये. पुरुष देखील आई असतो. पण आमचे आहेत ना संतोष आई आहे, संतोष आई आहे, तो बापही आहे, प्रीती देखील आई आहे, बाप आहे. ह्या दोघी भूमिका ते चांगल्या पद्धतीने पार पाडतात. तर त्यामुळे आपण या सगळ्या बायसनेस मधून बाहेर यायला हवं की तुम्ही पण आलायत. शुअरली, प्रश्नच ह्या प्रश्नाचं उत्तर तिथे संपून जातं. हे लिमिटेडच नाही, तुमच्या गर्भातूनच मूल आलं पाहिजे तेव्हाच तुम्ही आई असता असं नाहीये. तुम्ही असं काही नाही. आता एक शेवटच्या पार्ट मध्ये जातोय आपण की आज खूप सगळ्या सोशल, म्हणजे तुम्ही स्वतः इंट्रोड्यूस करताना सोशल ऍक्टिव्हिस्ट आणि या सगळ्या गोष्टी तुमचं एज्युकेशन आहे त्याच्यात झालंय. पॉलिटिकल वे मे बी हा त्याचा एक वे ऑफ हे आहे की ते सोशल गोल अचीव्ह करायसाठी वे असू शकतो, कुठले पण असू शकतात तुमचे. तर आज कोणालाही ह्या समुदायासाठी काम करायचं असेल, वेलफेअरसाठी, व्हॉट एव्हर, अपलिफ्टमेंटसाठी जे म्हणतो आपण ते, आजच्या युथला और व्हॉट एव्हर कोणालाही तुम्ही काय सांगाल की तुम्ही ह्या गोष्टी करू शकता, किंवा काही तुमचे सजेशन्स असतील? तर बेसिकली पहिली गोष्ट मी कुटुंबापासून सुरुवात करेल की तुमचं मूल आहे ते लुळं पांगळं, म्हणजे आपण ज्याला डिसेबल आपण ज्याला म्हणतो, दिव्यांग आपण ज्याला म्हणतो, ते जन्माला आलं तर आपण मातृत्वाच्या भावनेपोटी त्याला फेकून देत नाही. पण वयात आल्यानंतर जेंडर आयडेंटिटी झालेल्या तुमच्या अपत्याला, मग ते कुणीही असो, होमोसेक्च्युअलिटी मध्ये एकटी ट्रान्स नाही, LGBTIQ+ कुणीही असो, तर त्याला समजून घ्या. ती निसर्गतः उपजत असलेली भावना आहे. त्याच्या भावनेचा आदर करून तुम्ही जर ती फुलं तुमच्या घरातच राखून ठेवली ना तर ती सुंदर दरवळतात, तुमचं घरही सुंदर होईल आणि हा समाजही सुंदर होईल. सेकंडरी मी म्हणेल की तुमच्या अवतीभोवती, खास करून मी कॉलेजियन्स फ्रेंड्सला, ज्यावेळी मी शिबिरांमध्ये जाते, आताच मी तरुणाईला गेले होते, मी ज्यावेळी शिबिरांमध्ये जात राहते आपल्या समविचारी शिबिरांमध्ये, तर त्यावेळी मी तरुणाईला सांगते की तुमच्या अवतीभोवती तुमच्या मित्र मैत्रिणींमध्ये अशा पद्धतीची असलेली तुमचे जे मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्यांच्याविषयी एक आदर म्हणून, सहानुभूती नका बाळगू, आदर आणि संवेदनशीलता असू द्या की येस, तुला देखील तुझ्या
आंतरिक भावनेसहित जगण्याचा तितकाच नैसर्गिक अधिकार आहे. त्याला सपोर्ट सिस्टीम म्हणून उभं करा. त्याला एज्युकेशनली सपोर्ट करा, त्याला इमोशनली सपोर्ट करा. जर कुठे त्याला डिच कुणी करत असेल किंवा चुकीच्या Stand घ्या. पद्धतीने हा, कुणी हा. वागत असेल त्याच्यासोबत, हम्म, तर त्यावेळी त्याची सपोर्ट सिस्टीम म्हणून उभा राहतो. ते कुणीही असू शकतं. हम्म, हा हम्म, पण त्यावेळी तुम्ही ॲज अ सपोर्ट म्हणून उभं राहिलात तर एक खूप छान पद्धतीने मला वाटतं की खूप सारी, म्हणजे आज जर मी आकडा म्हटलं तर महाराष्ट्रातल्या 45,000 ट्रान्सपैकी फक्त मोजून एक 1,500, 2,000 किंवा 3,000 कुटुंबासोबत राहतात. बाकीच्या सगळ्याच्या सगळ्या न कळत्या वयात घरातून पळून आलेल्या असतात. ते एज्युकेशन कम्प्लीट होत नाही, भिक्षुकी करतात, बेगर करतात, प्रॉस्टिट्यूशन करायला लागतं. कारण अखेर माणसाला भाकरी लागते, पोटाला अंग झाकण्यासाठी कापड लागतो, गरजा पूर्ण करायची असतात. त्यासाठी इथल्या व्यवस्थेने उभे केलेले जे काही पर्याय आहेत, दैवीकरणाच्या नावाखालचे जे पर्याय आहेत, ते ऍक्सेप्ट करून त्याला जगायचा संघर्ष करावा लागतो. तो त्याला करावा लागणार नाही. कारण आपण ज्यावेळी म्हणतो की आपण एकमेकांसोबत आदराने वागलं पाहिजे, तर आदरामध्ये समता देखील येते आणि समानता देखील येते. तर ते त्याला मिळावं. मी म्हणेल की सिस्टीम सोबत सपोर्ट करत असताना आता बरीच मित्रमैत्रिणी, यातले काही जण बघणारे जे असतील किंवा आपण आता इथे बालग्राममध्ये आहोत, बालग्राम मधला आपला परिवार असेल, तर या सगळ्यांमध्ये जॉब करणारे मित्रमैत्रिणी आहेत. काही जणांना अधिकारी व्हायचंय, अजून शिकतायत. तर मी म्हणेल की ज्यावेळी तुम्ही यंत्रणांचा भाग व्हाल तर यंत्रणा सपोर्ट सिस्टीम मधून पॉलिसी चेंज करण्याच्या संदर्भातले तुमचे स्वतःचे स्टँड असावेत आणि ते वेलफेअर करणारे असावेत. वेलफेअर नसावेत, वेलफेअरच करणारे असावेत. तर आपण एकमेकांसोबत सुंदर जगू शकतो की का नाही जगू शकत? म्हणजे बेसिकली आजकाल काय झालंय जरा की मी माझी सीएनजी काढतो आणि मग त्यांच्यासाठी जाऊन काम करतो आणि खूपच मोठं मोठं याच्यात होतं. पण तुमच्या उत्तरावरून मला एवढं लक्षात आलंय की माझ्याकडून कोणी जात आहे मी रिस्पेक्ट करावी, काही चुकीचं होतंय ते न व्हावं याच्यासाठी काही करता आलं तर तेवढं करावं. म्हणजे तुमच्या घरातून तुमच्यापासून खूप सिम्पल सोपं आहे हे करणं. इतकं आहे. तुमच्या पूर्ण उत्तरावरनं एवढं जाणवलंय मला की खूपच मोठं संस्था काढा आणि हे करा, याची काही गरज नाही आहे. सिम्पलच्या गोष्टी करा आणि त्याच्यातून ते सॉल्व्ह. पॉलिटिकल गोष्टी अवॉइड करत होतो आपण, कारण आता तुम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत काम करतात आणि त्यांचं बरेच विचार हे करतायत फॉलो बाकीच्या याच्यातल्या गोष्टी. सो इतक्या सगळ्या पॉलिटिकल पार्ट्या आहेत, बऱ्याचशा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यातल्या. असं मी एकच प्रश्न विचारतो आणि मग तिथं आपण थांबूयात. हवं तर तुम्हाला काही ऍड करायचं असेल तर तुम्ही करू शकता डेफिनेटली. व्हाय वंचित बहुजन आघाडी? बस का? सध्या परिस्थितीमध्ये 2008-9 पासून ऍज अन ऍक्टिव्हिस्ट म्हणून काम करत आले आहे. मी पॉलिटिकल स्टँड 2018 घेतले. त्या सगळ्या काळामध्ये मी काही राजकीय पक्षांशी सलगी होती, जवळीक होती, पण त्यांच्या भूमिका ह्या मला कधीही वाटल्या नाही की ज्या समसन्मानजनक संघर्षासाठी मी माझ्या समुदायाचे प्रश्न घेऊन लढते, ते इतर अशा समुदायांसाठी देखील आहेत की ज्यांना खरंच व्यवस्थेने टाकून दिलंय अजून. म्हणजे अण्णाभाऊंचं एक वाक्य आहे की या आजादी झुटी हे देश की जनता भूकी है. सेम एस त्या पद्धतीने इथलं प्रस्थापितांचं राजकारण हे अजूनही इथलं जातवर्चस्व टिकवणारं आहे, भांडवलशाहीला पोचणारं आहे, इथल्या श्रमिकांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि इथे असलेला जो खरंच जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, ह्या उक्तीला धरून जी राजकीय भूमिका आहे आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये मला ती दिसते. आणि मी असं नेतृत्व आंधळेपणाने स्वीकार केले नाहीये. तुम्ही वाटतही नाही तशा. 1983 पासून बाळासाहेबांची भाषणं असतील, बाळासाहेबांचं लोकसभेतलं काम असेल, राज्यसभेवरचं काम असेल, किंवा पक्षाचे भारिप बहुजन महासंघ म्हणून ज्यावेळी वंचित बहुजन आघाडी पूर्वी भारिप बहुजन महासंघाने काम करत होतं, तर त्यावेळेच्या पक्षाचे स्टँड असतील, या सगळ्या गोष्टी मी जाणीवपूर्वक समजून घेतल्या आणि मग मला वाटलं की येस, मला तिथे स्टँड मिळेल. आणि खरंच देशातला एकमेव पक्ष आणि एकमेव नेता आहे की एक ट्रान्स पर्सन आदरणीय दिशा पिंकी शेख या केंद्रीय कमिटीमध्ये सदस्य आहेत. मी राज्य कमिटी सदस्य आहे, जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी बघते. तर एकमेव पक्ष आहे की तो समुदायाला मेनस्ट्रीम पॉलिटिक्स मध्ये स्टँड देतो. महाराष्ट्राच्या 67 वर्षाच्या राजकीय इतिहासामध्ये अधिकृतरित्या रावेर विधानसभेतून मला उमेदवारी दिली गेली आमदारकीची, हे घडवणारा पक्ष. तर ज्या ठिकाणी मला वाटते की हो माझ्या समुदायासाठी आणि मी अशा भूमिकांना घेऊन आवाज घेऊन जाऊ शकते की त्या ठिकाणी खरंच बाबासाहेबांचा आवाज आहे, बाबासाहेबांची भूमिका आहे, म्हणून वंचित. एक सॉरी परत पाहायला लागला. एक दुसरी एक गोष्ट मी मिस झालोय मध्ये की शमीभा पाटील, श्याम पाटील असं होतं आधी. हो, ओके. आता याच्याशीच रिलेटेड आहे. मी थोडंसं अल्पशा ज्ञानात माझ्या असं आलं होतं
की मे बी म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की शमीभा आता किंवा जे काही आहे तर ते सरनेम ना म्हणजे जे काही स्टोरी आहे थोडी बहुत ब्लर माहिती आहे मला मॉमेडियन ना सरनेम चूज करतात कारण त्यांनी एक्सेप्ट केलंय बा आणि मग ते त्यांचं सरनेम देतात आणि मग हे होतं असं असं काही आहे ती का मुळातच नाही, अशा कुठल्याही असं काही प्रकारची जबरदस्ती नाहीये. असं काही नाही आहे. समुदाय, मी म्हणेन की या देशातली सगळ्यात धर्मनिरपेक्ष जमात कोणती असेल तर ती माझी आहे. हो कारण आमच्याकडे असलेल्या आमच्या पारंपरिक आश्रमीय पद्धतीमध्ये तुम्ही जाऊन जर पाहिलं हा, हा, तर तुम्हाला एका कोपऱ्यात तुम्हाला जो वाटेल तो देव भजावा, हो, हो, हो. पूजावा, तुम्हाला नमाज अदा करायची, तुम्हाला चर्चमध्ये जायचं, तुम्हाला जे करायचं ते करू शकता. चौकटबद्ध काही नियम आहेत की त्या ठिकाणी सामाजिक दृष्ट्या तुम्ही अब्यूज होऊ नये म्हणून एक सिस्टीम गुरु शिष्य हो, 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 परंपरेची हो, डेव्हलप yes. केली गेलेली हा, आहे हा, आणि त्यामध्ये तुम्हाला ती स्वातंत्र्य आहे. yes. पण आमच्याकडे असं काही नाहीये की तुमचं नाव चेंज वगैरे ही होईल. जी परंपरा आहे याच्यावरती एक वेगळा पॉडकास्ट होऊ शकतो पण आय नक्कीच. थिंक मला असं वाटतं आपल्या जेवढ्या गप्पा झाल्या हं. ओव्हरऑल कन्क्लुजन तर एवढं आलंय की यस जे काही कॅरेक्टर म्हणून गोष्टी असतात माणूस म्हणजे ह्युमन म्हणून म्हणतोय मी मेल फिमेलच्या No, no. पारड्यात ते गोष्टी ठेवत नाहीये हं. आणि तुम्ही त्या सगळ्या गोष्टी पार करून पुढे आलात आणि तुम्ही खरंच म्हणजे आजची जी सोसायटी आजचे जे युथ आहे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहे त्यांच्या पुढे प्रत्येक समाजाला ना नेहमी आयडल्स लागत असतात की त्यांना पाहून पुढे जातं समाज नेहमी असं बऱ्याच वेळा होतं आपण ते झालं तुम्ही बाबासाहेबांचं नाव बऱ्याच वेळा घेतलं आपण तेच केलंय कदाचित 50-60-100 वर्षानंतर तुम्हाला पाहून लोक पुढे जातील याच्यातले असे असं हो तुमचे विचार एवढ्यापर्यंत जावेत आणि त्याच्यातलाच हा एक पार्ट आहे या सगळ्या कन्व्हर्सेशनचा प्रयत्नच हा करतो आम्ही की डिजिटली ह्या सगळ्या गोष्टी सेव्ह राहतात आजही बाबासाहेबांचे जेवढे फोटो असतील किंवा ज्याही गोष्टी आहेत त्या आपण आज बघू शकतो आणि Yes. आपल्याला बरं वाटतं ते तर त्याचाच हे एक पार्ट आहे आय होप जेवढाही वेळ आपण हे कन्व्हर्सेशन केलं मी तुम्हाला बोर नाही केलं मुळातच नाही. आणि आपण व्ह्युअर्सना पण बोर नाही केलं येस काही जर मेसेज वगैरे असेल तुमचं शेवटचं हा काही एकच viewers ना- म्हणेल की मेसेज व्ह्युअर्स साठी Zoom करू आहे आणि सगळ्यांसाठी व्ह्युअर्सच्या माध्यमातून, कारण आपण सगळेच्या सगळे एका चेन सिस्टीमने जगत असतो, की एक सुंदर जग घडवूया जिथे माणसाला फक्त माणूस म्हणून जगता येईल. त्याच्या आंतरिक भावनेसहित त्याला जे वाटतंय त्याला जसं जगायचं आहे, लाईक दॅट बर्ड, म्हणजे प्रत्येक पाखराला त्याची पंख फडकवू द्या आणि त्याला आभाळ पाहू द्या. आपण का म्हणून त्याच्यावर कुठली तरी बंधनं घालतो? असं केल्याने आपण त्याच्यातलं माणूसपण तर मारतोच, पण आपण स्वतःच्या माणूसपणाला देखील त्या ठिकाणी लाजीरवाणं करतो. म्हणून प्लीज सगळे सुंदर जगू, सोबत जगू आणि सोबत राहू. येस Sorry. सो व्ह्युअर्सला रिक्वेस्ट आहे की तुमच्या फ्रेंड्स पर्यंत देखील हा व्हिडिओ शेअर कराल. अभिलाष गोजेच्या या प्रयत्नाला आपण सगळे मिळून साथ देऊया. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू